प्रियांकाचं आयुष्य साधं होतं, पण तिच्या नशिबानं तिला साधं राहू दिलं नाही. गावाच्या कडेला असलेल्या छोट्याशा घरात प्रियांका आई-वडिलांसोबत राहत होती. वडील शाळेत कारकून, आई गृहिणी. फार श्रीमंती नव्हती, पण संस्काराची कमतरताही नव्हती. प्रियांका दिसायला साधी, पण डोळ्यात स्वप्नं होती. लग्न, संसार, प्रेम, सुरक्षितता. बाकी प्रत्येक मुलगीसारखीच तिचीही स्वप्नं होती. आणि त्या स्वप्नांना आकार मिळायला सुरुवात झाली ज्या दिवशी तिचं लग्न ठरलं. प्रियांका, मुलगा पसंत आहे का? आई-बाबांनी तिला विचारता क्षणी तिचा होकार आला. आई-बाबांनाही मुलगा पसंत होता. आईच्या आवाजात आनंद होता, पण थोडीशी भीतीही. कारण लग्न म्हणजे 2 माणसांचा नाही, तर 2 कुटुंबांचा करार असतो. मुलगा अमोल शिक्षणाने इंजिनियर. शहरात चांगली नोकरी होती. कुटुंब श्रीमंत होतं. सासू-सासरे गावात प्रतिष्ठित होते. हे सगळं ऐकून प्रियांकाच्या आई-वडिलांना वाटलं, आपल्या मुलीचं नशीब उघडलं. बाबांनी लगेचच मोबाईलमध्ये असणारा फोटो शोधला आणि मोबाईल तिच्या समोर पकडला. प्रियांकाने त्या मुलाचा फोटो पाहिला. अमोलच्या चेहऱ्यावर सौम्य हसू होतं. तिच्या मनात नकळत एक विश्वास निर्माण झाला. माझं आयुष्य आता बदलेल, तिनं मनाशी पुटपुटलं. मुलीचा होकार आल्याबरोबरच वडिलांनी समोरच्या पाहुण्यांना तसे कळवले. लवकरच चहा-पाण्याचा कार्यक्रम घेण्याचे ठरले. सर्व तयारी झाली. अमोलही खुश होता. त्याचे आयुष्य आता नव्याने सुरू होणार होते. तो दिवस सोन्यासारखा उजळलेला होता. प्रियांकाच्या आईनेही सकाळी देवपूजा केली आणि प्रियांकालाही देवासमोर नमस्कार करायला लावला. घरात गोडधोड पदार्थ बनवले. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. दुपारी दोन्ही कुटुंब एकत्र येऊन लग्नाची तारीख ठरवणार होती आणि तेवढ्यात बाबांचा फोन वाजला. आईने तो फोन उचलला. बोलून झाल्यावर फोन ठेवताना तिच्या हातातून मोबाईल खाली पडला. आईची अवस्था पाहून, काय झालं आई? प्रियांका घाबरून उठली आणि आईला विचारू लागली. आईचा चेहरा पांढरा पडला होता. अस्पष्टपणे आई म्हणाली, अमोलचा ॲक्सिडेंट झाला आहे. प्रियांकाला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. क्षणात सगळा आनंद विरून गेला. आपले लग्न, ठरलेल्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला हे ऐकून प्रियांकाही खूप दुःखी झाली होती. काहीही विचार न करता ती सरळ हॉस्पिटलकडे निघाली, जिथे अमोलला ॲडमिट केलेले होते. प्रियांका पहिल्यांदाच अमोलला हॉस्पिटलमध्ये पाहत होती. डोक्यावर पट्टी, हाताला फ्रॅक्चर. शरीर वेदनांनी थकलेले होते. डोळे उघडे होते, पण नजर थकलेली. अमोलची अवस्था पाहून प्रियांकाच्या डोळ्यात पाणी आलं. मी तुमच्यासाठी अपशकुनी ठरले का? हा प्रश्न तिच्या मनात खोलवर घुसला होता. देवाने असे काय घडून दिले म्हणून ती सतत विचार करत होती. शेजारीच बसलेल्या बाकड्यावर सासूबाई बसलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील दुःख दिसत होते, पण सासूबाईंचा चेहरा मात्र वेगळाच होता. लग्न ठरताच हे घडलं, असं त्या कुजबुजल्या. ती कुजबूज प्रियांकाच्या काळजात घुसली. मनाला खूप वाईट वाटले, पण या सगळ्यांमध्ये तिचा काय दोष होता हे तिलाही समजेना. सर्वजण तिला दोष देत होते, टोमणे मारत होते. बरेच दिवस निघून गेले. ॲक्सिडेंटनंतर काही दिवसात अमोल बरा झाला, पण नात्यामध्ये पडलेली जखम भरली नाही. सासरकडून येणारे फोन कमी झाले. जरी सासरकडून कोणाचा कॉल आला तरीही मोजक्या शब्दात ते बोलत होते. त्यांच्या मनात काहीतरी प्रियांकाविषयी वेगळेच चालू होते. एक दिवस अमोलच्या आईने प्रियांकाच्या घरी कॉल केला आणि स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं, आमच्या घरात पाय ठेवण्याआधीच अपघात झाला. आम्हाला भीती वाटते की तुमची मुलगी आमच्या घरी लग्न करून आल्यानंतर आमच्या घराची काय अवस्था होईल, ते आम्ही सहनही करू शकत नाही. घरात वाईट घडलं त्याला कारण लागतेच. आम्ही जोखीम घेऊ शकत नाही. तो निर्णय नसून शिक्षा होती. ते वाक्य प्रियांकाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसं होतं. गावात चर्चा सुरू झाली. लग्न मोडल्यामुळे गावात लोक काहीही बोलू लागले. मुलीला अपशकुन आहे, हिच्या नशिबात दोष आहे. हे शब्द ऐकून तिचे काळीज तुटत होते. आपल्या मुलीविषयी होणारी चर्चा ऐकून आई-वडीलसुद्धा पूर्ण खचून गेले होते. प्रियांका जिवंत असूनही मेल्यासारखी जगू लागली. कोणाच्याही घरी जात नव्हती. कोणत्याही मैत्रिणीकडे जात नव्हती. कोणाशीही बोलत नव्हती. सर्व नातेवाईकांनी तिच्याशी असणारे नाते तोडून टाकले होते. समोरून कोणी बोलले तर ती आपले दुःख लपवून हसून बोलत असे, पण रात्री उशीत तोंड खुपसून रडत होती. मनातील दुःख कोणालाही सांगता येत नव्हते. त्यामुळे प्रियांका दिवसाढवळ्या हसण्याचा अभिनय करू लागली होती. आई-वडिलांच्या डोळ्यात अपराधीपणा दिसायचा.
आपल्या मुलीचं काही चुकलं नाही, आई सतत म्हणायची. पण समाजाचं ओझं तिच्याही मनावर होतं. समाजाने त्यांना चुकीचं ठरवलं होतं. प्रियांकाने आता रडणे सोडून मनाशी ठरवलं, जर अपशकुन म्हणत असतील तर मी माझं आयुष्य स्वतः घडवेन. ज्या लोकांनी मला चुकीचे ठरवले आहे त्यांना मी हे सिद्ध करून दाखवीन की मी एक अपशकुनी मुलगी नाही. अमोलचा जीव वाचला होता, पण प्रियांकाच्या मनावरचा अपघात रोज नव्याने घडत होता. ती त्या दिवशी मंदिरात गेली होती का? तिच्या नावाचा अक्षर दोषी आहे म्हणे. लग्न ठरल्याच दिवशी अपघात. हे योगायोग नसावा. हे शब्द थेट प्रियांकापर्यंत पोहोचत होते. कुणी सरळ बोलत नव्हतं, पण प्रत्येक वाक्यात तिला दोषी ठरवलं जात होतं. गावात कुजबूज वाढली. देवळात गेली तरीही लोकांची तिच्यावर असणारी नजर वेगळी होती. लग्न कार्यांपासून तिला दूर ठेवणं सुरू झालं. तिला कोणाच्याही लग्नाला बोलवले जात नव्हते. मुलीला दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे आईच्या डोळ्यात असहाय्यतेचं पाणी येत होतं आणि वडिलांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा दिसत होता. समाजाकडे दुर्लक्ष करून प्रियांकानं नोकरी शोधायचं ठरवलं. शिक्षण होतं, आत्मसन्मान होता, पण मन रोज मोडत होतं. रात्री आरशात पाहताना स्वतःलाच प्रश्न पडायचा, खरंच मी अपशकुनी आहे का? आणि मग एकच उत्तर उमटायचं, नाही, अपशकुन नाही, अपमान आहे. ती स्वतःवर खूप जास्त विश्वास ठेवत होती. अमोल आता पूर्ण बरा झाला होता, पण शांत नव्हता. अपघाताच्या दिवशी प्रियांकाने केलेली प्रार्थना त्याला आठवत होती. त्यालाही प्रियांकाबद्दल मनात ओढ निर्माण झाली होती. ती दोषी नाही, तो आईला म्हणाला. पण सासूबाई त्याचे काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. तुला काही कळत नाही, सासूबाई उत्तरायच्या. घरात शांत युद्ध सुरू होतं. अमोलला कळत होतं, आपल्या मौनामुळेच अन्याय वाढतो आहे. खूप दिवस त्याने घरच्यांचे चेहरे बदलताना पाहिले आणि सरळ त्याने प्रियांकाला फोन केला. माझ्या घरच्यांनी जे केले त्याबद्दल मला माफ कर. अमोलच्या आलेल्या अचानक कॉलमुळे ती थोडी घाबरून गेली, पण ती शांतपणे म्हणाली, माफीपेक्षा साथ हवी होती. तो संवाद अमोलसाठी आरसा ठरला. प्रियांकाने गावात महिला स्वयंसहाय्यता गटात काम सुरू केले. मुलींच्या शिक्षणासाठी व्याख्यान आयोजित केले. अंधश्रद्धाविरोधात चर्चा सुरू केली, जेणेकरून गावातील लोक सुधारतील, त्यांच्या मनातील अंधश्रद्धा, गैरसमज दूर होतील. पण तसे काही झालेच नाही. लोक उलट प्रियांकालाच हसायला लागले. पण काही दिवसांनंतर तिचे ते बोलणे, व्याख्यान ते ऐकू लागले. तिच्यात सत्यपणा जाणवत होता. लोकांचे विचार बदलू लागले. जास्तीत जास्त व्याख्यान तिचे अपशकुन या शब्दावरच होते. व्याख्यानात अपशकुन नसतो, अन्याय असतो, ती ठामपणे बोलू लागली. तिचा आवाज वर्तमानपत्रात झळकला. गावाच्या सभेत तिला बोलवण्यात आलं. ज्या समाजानं तिला दोषी ठरवलं होतं त्याच समाजासमोर ती उभी राहिली. डोळ्यात भीती नाही, शब्दात धार होती. गावात आता तिला मान मिळायला सुरुवात झाली. जे लोक तिच्यावर हसले होते तेच आता ती समोर आलेली पाहून तिला नमस्कार करत होते. मॅडम मॅडम करून आदर देत होते. एका व्याख्यानात प्रियांका भाषण देत असताना अमोल गावात आला. सगळ्यांसमोर उभा राहून म्हणाला, अपघात माझ्या नशिबात होता, त्यात दोष प्रियांकाचा नाही. त्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. लोकांच्या मनावर आता व्याख्यानाचा चांगलाच परिणाम झालेला होता. लोकांची मानसिकता बदललेली होती. अमोलच्या आईवडिलांनाही त्यांची चूक समजली. त्यांनी प्रियांकाची माफी मागितली. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. त्या माफीविषयी काय बोलावे यावर ती विचार करू लागली. प्रियांकानं खोल श्वास घेतला आणि म्हणाली, मला सूड नको, माफीही नको, मला स्वाभिमान हवा आहे. सासरचे मंडळी मुलाचे लग्न प्रियांकासोबत लावून देण्यास तयार झाले, पण तिने ते लग्न नाकारलं आणि आयुष्य स्वीकारलं. कारण ती आता अपशकुनी नव्हती, ती स्वतःच्या नशिबाची निर्मिती होती. लग्न नाकारल्यानंतर प्रियांकाचा बदल बाह्य नव्हता, तो आतून सुरू झालेला क्रांतीचा प्रवास होता. तो हळूहळू घडलेला, वेदनांतून घडलेला, पण कायमस्वरूपी बदल होता. तिने स्वतःच्या मनाला सांगितले, दोष माझ्यात नाही, मी अपशकुनी नाही. लग्न नाकारल्यानंतरचा पहिला सकारात्मक विचार तिने केला. तिने स्वतःला दोष देणं थांबवलं. माझ्यामुळे अपघात झाला, मी अपशकुनी आहे, मी कोणासाठी तरी वाईट आहे, असा विचार ती अगोदर करत होती. पण आता याउलट ती असा विचार करायला लागली, अपघात योगायोग असतो, अंधश्रद्धा हा गुन्हा आहे, मी दोषी नाही, मी जखमी होते. ती स्वतःशी बोलू लागली. हा सर्व विचार करताना
तिला खूप रडू येत होते. रडताना स्वतःला थोपवू लागली. आरशात पाहताना डोळे चुकवणं थांबवलं. तिचा आत्मविश्वास वाढला होता. तिला आता लग्न नको, आधार नको, सासरची माफी, अमोलची साथ, समाजाची मान्यता हे सगळं मिळू शकत होतं. पण तिने ठरवलं, माझं अस्तित्व कोणाच्या स्वीकारावर अवलंबून नको. तिनं लग्नाला आयुष्याचं ध्येय मानणं सोडलं. पुरुषाशिवाय अपूर्ण असल्याची भावना तिच्या मनाने नाकारली. कोणी आपल्याला स्वीकारलं तरच मी योग्य, हा भ्रम मोडला. तिला आता आयुष्यभर एकटी राहायला लागणार होते. तिचा हा निर्णय तिला एकटी करणार होता. पण गुलाम बनवणार नव्हता. अगोदरची प्रियांका आणि आत्ताची प्रियांका यामध्ये भरपूर फरक जाणवत होता. प्रियांकानं स्वतःच्या जगण्याच्या सवयी बदलल्या. सकाळी लवकर उठणं, चालणं, ध्यान, स्वतःसाठी वेळ काढणं, आवडती पुस्तकं, वहीत मन लिहिणं, स्वतःची काळजी घेणे, कपडे, केस, तब्येत सगळं काही ती स्वतःसाठी करत होती. आधी ती लोकांसाठी जगत होती. आता ती स्वतःसोबत जगू लागली. तिला गप्प बसून चालणार नव्हते. ती फक्त पीडित मुलगी राहिली नाही. अर्धवट सोडलेले शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सामाजिक कार्याचं प्रशिक्षण घेतलं. महिला गटांसोबत काम सुरू केलं. स्वतःची कमाई सुरू केली. पहिल्या पगाराच्या दिवशी तिने आईच्या हातात पैसे ठेवले. मायलेकींचे डोळे भरून आले. प्रियांका आईला म्हणाली, आता मला कुणाच्या कुबड्यांची गरज नाही. मनातून भीती कायम निघून गेली होती. एकेकाळी लोकांसमोर बोलायला घाबरणारी प्रियांका, कुजबूज ऐकून मान खाली घालणारी ती मुलगी आता सभेत उभी राहू लागली. अंधश्रद्धेविरोधात ठाम बोलू लागली. स्वतःची कथा कधीही लपवली नाही. मी अपशकुनी नाही, मला अपशकुनी ठरवलं गेलं, हे वाक्य तिचं अस्त्र झालं. पण हे सुद्धा काही नातेवाईकांना पटत नव्हते. त्यामुळे तिने त्यांना मर्यादितच जवळ ठेवले. त्यांच्या आनंदापेक्षा स्वतःचा आनंद तिने पाहिला. प्रियांकानं सगळ्यात कठीण काम केलं ते म्हणजे सगळ्यांना खुश ठेवणं थांबवलं. टोमणे देणाऱ्यांपासून अंतर ठेवले. सहानुभूतीपेक्षा सन्मान मागितला. ती लोकांना नाही म्हणायला शिकली आणि त्यात अपराधी पण वाटेनासे झालं. स्वतःमध्ये एवढे सर्व झालेल्या बदलांमुळे तिची स्वतःची ओळख शेवटी अशी झाली. स्वतःचं आयुष्य स्वतः घडवणारी स्त्री, समाजाला प्रश्न विचारणारी आवाज. ती आता खरी स्वतंत्र आणि स्वाभिमानी झाली होती.